कथा काही अनुभव शब्दांच्या पलीकडचे असतात। जेव्हा विज्ञानाचे हात टेकतात तेव्हा सुरू होते श्रद्धेची अद्भुत गाथा। आज आपण पाहणार आहोत एका अशा कुटुंबाची गोष्ट ज्यांनी आई काळूबाईच्या रूपात साक्षात मृत्यूला परतवून लावलं। पुण्याजवळ राहणारे हे एक सुखी कुटुंब। अचानक घरात अशा काही गोष्टी घडू लागल्या ज्याला तर्क नव्हता। घरातील कर्ता पुरुष आजारी पडला, पण डॉक्टरांना काहीच सापडेना। रात्रीच्या वेळी अजब आवाज आणि सतभास होणं सुरू झालं। कोणीतरी अघोरी विद्येचा वापर करून या हसत्या खेळत्या घराला नजर लावली होती। पण ज्याच्या पाठीशी धावजी सरकार उभे आहे त्याला कोण हरवणार? एका रात्री स्वप्नात त्यांना आई काळूबाईचा गड आणि धावजी बाबांचे दर्शन झाले। कुटुंब गडावर पोहोचलं। देवीच्या समोर नतमस्तक होताच त्या व्यक्तीच्या अंगातील ती वाईट शक्ती थरथरू लागली। विहिरीच्या पवित्र तीर्थाचा स्पर्श होताच जणू काही शरीरातून एक काळा धूर बाहेर पडला आणि वर्षानुवर्षांचं ओझं क्षणात हलकं झालं। आज ते कुटुंब पुन्हा सुखात आहे। हा अनुभव सांगतो की वाईट कितीही शक्तिशाली असलं तरी आई काळूबाई आणि धावजी बाबांचा उंबरठा ओलांडण्याची त्याची ताकद नाही। तुमची श्रद्धा ढळू देऊ नका। हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या स्वतःचे अनुभव व्हॉइस मेसेज किंवा फोटो पाठवून सांगू शकता का? एनिमेटेड करून मी पुढचा अनुभव तुमचा सांगेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून आईचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचेल। जय काळूबाई।